हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्कूल येथे चॅनल. आज आपण लिहिणार आहोत 10 ओळीचं भाषण. आपला विषय असणार आहे लोकमान्य टिळक यांवरती 10 ओळीचं भाषण. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1876 रोजी झाला. 2. लोकमान्य टिळक एका मराठी कुटुंबात महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी जन्मले व त्यांचे बालपण देखील येथेच गेले. 3. लहानपणापासून टिळकांमध्ये देशप्रेमाची भावना निर्माण झालेली होती. टिळक छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आदर्श मानत असत. 4. टिळकांनी स्वराज्याची संकल्पना भारतातील लोकांमध्ये रुजवली आणि म्हणून इंग्रजांनी त्यांना भारतीय अशांततेचे जनक म्हणून संबोधले. 5. टिळकांनी इंग्रज शासनाविरुद्ध बंड पुकारले, ज्यामुळे इंग्रजांनी त्यांना 6 वर्षासाठी कारावासाची शिक्षा सुनावली. 6. मंडालेच्या तुरुंगात 6 वर्षाची शिक्षा भोगत असताना लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. 7. देश व समाजात स्वराज्याबद्दल जागृती व प्रेम निर्माण करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. 8. लोकांना एकत्र आणून राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव व शिवजयंती साजरी करणे सुरू केले. 9. बाळ गंगाधर टिळक यांना आधुनिक भारत आणि आशियाई राष्ट्रवादाचे शिल्पकार म्हणूनही ओळखले जाते. 10. भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणारे महान व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य टिळक यांचे 1 ऑगस्ट 1920 रोजी आजारपणामुळे निधन झाले. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.